बेस्ट इंटरशिपसाठी डायरेक्ट आहे मल्हार स्पोर्ट्सकडे. मल्हार स्पोर्ट्स चालू करा सांगा ना मॅच. लास्ट शेवटचा कॉल. चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा. फिल्डिंग सेट करून घ्या. अंपायर्स रेडी आहेत मॅच सुरू करण्यासाठी. गुड जॉब सचिन. सचिनच्या ऑल टीमचा आम्ही धन्यवाद व्यक्त करू. आमचे क्युरेटर आमचे माळी. कारण गिरगाव पूर्ण गिरगाव म्हटल्यानंतर एक हक्काचं मैदान म्हणजे इस्लाम जिमखाना, ज्या ग्राउंडवर एक खेळाडू सर्व रेग्युलर खेळत असतात. आणि आमचे जे माळी आहेत सचिन आणि त्यांची पूर्ण टीम आहे त्यांचंसुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य त्यांना लाभतं. त्याबद्दल आमच्या पूर्ण क्युरेटर्स आहे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. हॅलो. तर सुरू करत आहोत गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3चा अंतिम सामना. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर. भरपूर मेहनत भरपूर परिश्रम अक्षरशः घाम गाळला या अंपायर. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर आता बघा तुम्हाला इन्व्हिटेशन द्यावं लागेल का. चला लवकरच सर्वेश 11 गिरगावचा राजा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये अजून आलेलं नाहीये. सारखं सारखं सूचना करायला लावू नका. ताबडतोब यायचं, वेळ घेऊ नका, ताबडतोब या. षटक क्रमांक पहिला कार्तिक दार्जी. स्ट्राईक एंडला साईराज आहे. बॉटम हँड हाफवाली केलं, ड्राईव्ह केलं, कॉपी बुक स्टाईल, पुस्तकी फटका. साईराज माने आणि सागर आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला. सागर चेंबूरकर. धावसंख्या धावफलकार एक. श्री गणेशा झालाय. एका धावेने खातं उघडलंय सर्वेश 11 संघाचं. दोन्ही संघ आपण बघतो की स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच तिसऱ्या वर्षात फायनलला येतात. इव्हन गिरगावचा राजा आपण बघतो की तिसऱ्या पर्वातला हा एकदम फ्रेश संघ आहे, म्हणजे फ्रेश नाव आहे, फ्रेश ओनर आहेत आणि बघतोय की थेट धडक मारली आहे ती फायनलमध्ये या संघाने. कार्तिक दर्जी बॉलिंग मार्गवर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले आणि स्ट्रायकिंग याला लेफ्ट हँडर सागर चेंबूरकर. लेफ्ट हँडर समोर लेफ्ट हँडर आहे, बघायचं आहे कार्तिक पुढचा चेंडू घेऊन. फुल टच चेंडू ड्राईव्ह केलाय. शेतशेती मात्र चेस करतात. दोन खेळाडूंच्या मध्ये चेंडू ऑफर केला होता, फटका त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्येत परत फुलंदाजाने सागरने खातं उघडलंय. धावसंख्या धावफलकावर आपण बघतो एकूण 3 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे मैदानावर पॉवर प्लेचं. जे षटक कार्तिक हातावते आपल्या संघासाठी, नेहमीच आपल्या संघासाठी त्याने पहिलं षटक निश्चितच टाकलेलं आहे. 5 षटकांचा सामना आहे. पुढील चेंडू समोर लेफ्ट हँडर पुन्हा सागर चेंबूरकर. बॅकफुटला गेला, पंच केलं त्या ठिकाणी शतक आहे. बॅकफुट पंच. दरम्यान एकदा तिथे पूर्ण बॅकफुट पंच. या फटक्याचा जन्म सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅटमधून झाला. कारकिर्दीतला पहिला दौरा न्यूझीलंड येथे आणि त्याचं वर्णन त्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं आहे की बॅकफुट पंच हा एक नवीन फटका त्या बॅटमधून जन्माला आला. तो फटका बघायला मिळाला तो सागर चेंबूरकरच्या बॅटमधून. धावसंख्या 4. बॉटमहँडचा वापर बॅक टू द बॉलर समोर ऑफर केला फटका आणि तिथे बघतोय चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय पण अजिबात फलंदाज झजावले नाहीये धाव घेण्यासाठी. स्पष्ट नकार दिलाय साईराज मानेने. निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम 4 धावा धावफलकावर. युवा विजन पुरस्कृत गिरगाव वॉइस आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 आणि लास्ट मोमेंट शेवटचा क्षण कारण अंतिम सामना सुरू झाला मैदानावर. पुढचा बॉल. हो, स्वाईप करायचा प्रयत्न होता
क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. बॅटच्या खालून चेंडू वेगाने निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डावखुरा गोलंदाज आहे. क्रिसच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी तो करतोय. अँगल करतोय, बाहेर काढतोय, डॉमिनेट करतोय, संभ्रमात टाकतोय फलंदाजाला आणि मोठ्या फटक्यांपासून तो पूर्णपणे वंचित ठेवतोय पॉवर प्ले मध्ये. नेक्स्ट बॉल कार्तिक दर्जी समोर साईराज माने. चेंडू त्या ठिकाणी आणि ते थोडंसं सरप्राईज करणारी फिल्डिंग बघायला मिळते. क्षेत्ररक्षक थोडंसं डबल माइंडेड झालं. एक्झॅक्टली जाऊ कुठे. विद्युत प्रकाशोत्तामध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. तुमची आयसाईट किती स्ट्रॉंग आहे हे मात्र या गोष्टी ते तपासले जातात, चेक केले जातात आणि तसा खेळ तुम्हाला करावा लागतो. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर 5 धावा आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर गिरगावच्या राजा संघाने निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केले मैदानावर ते सर्वेश इलेव्हनच्या संघ नायकाला फलंदाजी करण्यासाठी. पाच धावा. धावफल करायचं 5 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावा वाजून गेले. डीजे बंद झाले पण आता बघतो की आमचे ढोल तशावाले मात्र एंटरटेन करतायत. ललित वैद्य बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 4 संघ पोहोचले होते उपांत्य फेरीमध्ये. 8 संघांमध्ये आपण क्वार्टर फायनलच्या मॅचेस बघितल्या. बॉटम हँडचा वापर ऑन साईडला बॉल मध्ये आपण बघतो की चेंडू आणण्याचा प्रयत्न ललितने केला पण त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू मागे जातोय आणि तोपर्यंत साईराज माने एकदा तिथे कंप्लीट करतोय. 6 धावा धावफलकावर. पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल टाकलं कार्तिक दर्जीने. फक्त 5 धावेंचं पॉवर प्ले मध्ये मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं होतं आणि संयमाने आता खेळत असताना. कारण बघितलं की लीग मध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक सामना आपण 4 षटकांचा बघितला. नॉकआउट स्टेजला आलो तिथे आपण बघितलं सुद्धा 4 षटकांचा सामना. उपांत्य फेरीमध्ये 5 षटकांचा सामना आणि अंतिम फेरी सुद्धा बघतोय 5 षटकांचा सामना सुरू आहे. त्यामुळे मागचे जे सामने आपण जे बघितले मैदानावर 4 षटकांचे त्याच्या कंपेअरमध्ये आपण जर बघितलं तर 1 षटक जास्त मिळते. त्यामुळे टेम्परामेंट सुद्धा तेवढंच बघायला मिळतंय. संयमाने खेळत असताना, संयमाने तोंड देत असताना दोन्ही फलंदाज. स्ट्राईक एंडला सागर. ललितचा पुढचा चेंडू थांबून खेळायचा प्रयत्न का. फटका. पॉज अँड डिस्पॅच. पॉज अँड एक्झिक्यूट. पॉज अँड डिलिव्हर्ड. व्हाट अ शॉट. व्हाट अ शॉट. मॅग्निफिसंट बॅटिंग. येलो टी शर्ट बघ. येलो टी शर्ट. षटकार ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा हा फटका होता आणि धावफलकावरून बघतो त्या म्हणजेच 12 धावा. मॅग्निफिसंट शॉट बाय सागर चेंबूरकर. ओ चेंडून बघूया. स्टीअर करण्याचा प्रयत्न. मंदार ठाकूर कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स जवळ या. मंदार ठाकूर. पुढील चेंडू. ओ एक्झॅक्टली फटका कुठे खेळायचा होता. समोर बघा आपण बघतोय चेंडू जातो तो बॉलर्सकडे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. ओमकार माने कुठे असेल कॉमेंट्री बॉक्स जवळ या. ओमकार माने आपण कुठे असेल कॉमेंट्री बॉक्स जवळ या. धावसंख्या 12. षटकार मानल्यानंतर दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. गुड बॉलिंग, गुड परफॉर्मन्स अँड गुड कम बॅक बाय ललित वैद्य. पुढचा चेंडू ललितचा. कमबॅक करत असताना गोलंदाजीतून मिस टाइम. हवेने चेंडू शतशः दूरवर आहे. तिथपर्यंत कोण पोहोचेल का प्रश्न होता. चांगला एफर्ट. मॅग्निफिसंट एफर्ट. झेप घेतली. तिथून थोडासा मातीचा धूर उडाला पण आपले प्रयत्न काही सोडले नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न केले. कपड्यांना माती लागली. कपड्यांना डाग लागलाय. अगर दाग लगते तो अच्छे है. 2 धावा. पार्थ या ठिकाणी होता. पार्थ जडेजा.
मग त्याने खूप चांगला उल्लेख केला की मागच्या काही स्पर्धेमध्ये मी बॅकफुटला आहे, पण असे परफॉर्मन्स देऊन अशा मोठ्या स्पर्धेमध्ये मला हायलाईट व्हायचं होतं आणि ते त्याने करून दाखवलं. चांगला प्रयत्न पार्थ जाडेजाचा. धावसंख्या 14. ऑन साइड फ्लिकचा फटका ठिकाणी त्याशी काय पडतोय. अजून एक चांगला प्रयत्न. ऍक्शन रिप्ले जर तुम्ही जाऊन बघितलं ना tennisracket.in युट्यूब वाहिनीवर, तर झेल त्याच्या हातामध्ये बरोबर आला होता. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये मोठ्या स्क्रीनवर. फटका ऑफर केला मिड विकेटला, पार चेंडूच्या खाली आला, हातामध्ये चेंडू होता, पण जेव्हा त्याचा बॉडी बॅलन्स गमावला चेंडू हाताला सुटला. जीवदान मिळालंय ते सागर चेंबूरकरला. धावफलकर 15 धावा आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 7.5चा आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. बघायचं याच गतीने जर बॅटिंग झाली तर एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल. इव्हन एक चांगली गोष्ट अशी आहे की एकही विकेट गमावलेली नाही आतापर्यंत, ते म्हणजे सर्वेश 11च्या फलंदाजांनी त्यांच्या संघाने. धावसंख्या धावफलकावर 15 धावा. थँक्यू सो मच रुपेश बोंबले, खूप खूप धन्यवाद. यावर्षी आम्हाला एक चांगला मित्र भेटला यावर्षी रुपेश बोंबलेच्या स्वरूपामध्ये, ज्याने मला काल खूप चांगला एंटरटेन केलंय. चला गोलंदाज सज्ज होतोय कार्तिक दर्जी. बघा चांगल्या माणसाचे विरोधक सुद्धा भरपूर असतात, पाय खेचणे सुद्धा भरपूर असतात, हे आपण नेहमीच बघितलंय. गोलंदाज सज्ज आहे कार्तिक दर्जी. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग केले सागर चेंबूरकर. चला सामना सुरू करा. पुढील चेंडू बॅक टू द बॉलर. मिडॉलला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंगॉनचा खेळाडू ऍक्शन मध्ये येईल, चेंडू कव्हर करेल. तोपर्यंत एकच धाव मिळेल चेंडूवर. धावसंख्येत भर होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16वर. असं मी म्हणेन की प्रमोद की मी असं नावं घेणार नाही, पण भरपूर सारे मित्र मागच्या 3 वर्षामध्ये मी गिरगाव चॅम्पियन्स लीग करतोय, कुंभारवाडा प्रीमियर लीग करतोय, त्यामुळे भरपूर सारे मित्र आहेत. एकट्या मंदरचं नाव घेणार नाही. निखिल डेरे आहे, समीर आहे, अक्षय आहे, त्याचबरोबर आपण बघतो राजन आहे, राकेश साळवी यांचा सुद्धा उल्लेख करेन. त्यामुळे असंख्य असे मित्र जे मात्र मला खूप जवळून ओळखतात, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी व्यक्त करतो. 16 विदाउट लॉस. पुढचा चेंडू कार्तिकचा. ओ मिस टाइम आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, कार्तिक येतोय ऍक्शन मध्ये, पुन्हा मिस. त्या ठिकाणी पार्थ होता, कार्तिकने पार्थ या ठिकाणी होता, तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत बघताय 2 धावा तिथे कंप्लीट केल्यात. झेल पुन्हा निसटला आहे, पण जेवढे चेंडू आपण बघितलं पार्थकडे गेले ते थोडेसे अशक्य होते झेल घेण्यासाठी, पण प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्ठा केली. आतापर्यंत चेंडूने अजिबात साथ सोडली नाहीये ती पार्थ जडेजाची, पण तेवढे जबरदस्त एफर्ट आपण बघतोय फिल्डिंग मध्ये. जीवाचं अक्षरशः रान करतायत, जीव पूर्णपणे झोकून देत आहेत या सामन्यासाठी, आपल्या संघासाठी, गिरगावच्या राजासाठी हे सर्व खेळाडू. 18 विदाउट लॉस. 3रं षटक मार्गस्थ आहे. समोर आहे स्ट्रायकिंग एंडला या संघाचा आयकॉन खेळाडू साईराज माने. फटका बनवण्याचा प्रयत्न होता, मागे जातो चेंडू, पायाला ब्रश झाला, हलकासा बाहेर निघाला होता, लेग कटर बॉल होता आणि चेंडू बघतो तो म्हणजेच हलकासा पायाला ब्रश होऊन मागे निघून जातोय. लीड स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघतोय की जे विरल या स्पोर्ट्सचे संघमालक स्पोर्ट्स ओनर त्यांच्या माध्यमातून बघतो की या स्पर्धेमध्ये आम्हाला 15 खेळाडूंसाठी, विजेत्या 15 खेळाडूंसाठी आपण बघतोय ते शूज आता आलेले आहेत. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय, ड्राईव्ह केला शॉर्ट कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू कव्हर करतोय. दिवेश त्या ठिकाणी आहे आणि तोपर्यंत कंप्लीट होईल ती 1 धाव. चांगला कंट्रोल गोलंदाजीमध्ये. खूपच मोजकेच आपण बघितलं तर मोठे फटके आतापर्यंत या इनिंगमध्ये आलेले आहेत. अजूनही संयमाने दोन्ही फलंदाज खेळतायत, संयमाने तोंड देत आहेत, संयमाने फलंदाजी करतायत आणि संयमाने धावा जमवतात आपल्या संघासाठी. धावसंख्या 19. ऑन साइडला चांगला फटका, फटक्यामध्ये ताकद सुद्धा होती, टायमिंग सुद्धा चांगलं केलं होतं, पण गॅप शोधू शकत नाही. एकदा तिथे कंप्लीट होते या चेंडूवर. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 20 धावा धावफलकावर.
कार्तिक. नेक्स्ट बॉल टू साईराज माने. हो, लेग कटर बॉल हलकासा बाहेर निघाला. जसा चेंडू बाहेर निघाला, बॅटचा फेस ओपन केला, कट केले चेंडूला, मागे जातो चेंडू शॉर्ट थर्डमॅनला आणि आता पाणी घेऊन जायला हरकत नाहीये. 21 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 7.00च्या गतीने 21 धावा धावफलकावर. फिल्डिंग टीमला आय थिंक पाणी हवं आहे का, पंच तेच सांगतात की पाणी लवकरात लवकर घेऊन जा. गिरगावचा राजा भरपूर उष्ण आहे सध्या हवेमध्ये. जरी आपण बघतो की डाव्या बाजूला आपल्याला अरबी समुद्र बघायला मिळते, कोस्टल रोड मध्ये आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये जर बघितलं तर भरपूर वेगाने वारा वाहत होता, पण संध्याकाळची वेळ झाली, जवळजवळ रात्रीची आपण बघतो की घड्यात 11:15 वाजलेत आणि अशा वेळेला हवा पूर्णपणे थांबलेली आहे. अजिबात झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये, त्यामुळे हा उष्मा जाणवतोय ग्राउंडवर. शिवसेना कुलाबा विधानसभा संघटिका आणि त्याचबरोबर कुटुंब सखी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी पांडुरंग सकपाळ यांचं इथं आगमन झालंय. ताईंचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला लगेच सामना सुरू करा, वेळ अजिबात घेऊ नका. आतापर्यंत चांगला संयम दाखवलाय. पोटेन्शियल भरपूर आहे, गुणवत्ता भरपूर आहे. अजिबात विकेट न गमावता 21 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. आपण बघतोय स्पर्धेचे 3रं पर्व गिरगाव चॅम्पियन्स लीग आणि तिन्ही पर्वामध्ये प्रत्येक वर्षी नवीन नवीन बदल, नवीन नवीन संकल्पना आणि खेळाडूंना मोठं व्यासपीठ ते अजून मोठं करण्याचं किंवा त्यांना अजून काही संधी उपलब्ध व्हावी हा प्रयत्न सातत्याने होत असतो. याबद्दल आपण निश्चितच युवा विजनचे सन्माननीय प्रथमेश सकपाळ यांचा आपण इथे उल्लेख करूया. त्यांच्यासोबत तेजस सकपाळ यांचा सुद्धा मी इथे उल्लेख करेन. पडद्यामागचे कलाकार आहे तेजस सकपाळ, पण मात्र जी आपण बघतो, मी खास करून उल्लेख करेन जेव्हा आपण ऑक्शन करतो, ऑक्शनच्या वेळेला आपण जरा बघतो की आपले जे VIP गेस्ट असतात, जे खास करून ट्रॉफी अनावरण किंवा टी शर्ट अनावरणासाठी येतात आणि त्यांच्या माध्यमातून बघतो की मला आठवतं की गतवर्षी हार्दिक तांबोरे मुंबई संघाचा जो विकेट कीपर आहे तो आला होता. त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी विकेट कीपर समीर दिघे आपण यावर्षी त्यांना बघितलं होतं. त्यामुळे ही सगळी आपण मंडळी जी बघतोय ती म्हणजेच युवा विजनच्या माध्यमातून, आणि यासाठी मी निश्चितच प्रथमेश सकपाळ आणि तेजस सकपाळ यांचे मी आभार इथे व्यक्त करेन. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलर ओ दादा रितेश तेरेकर षटक क्रमांक 4. शेवटची 2 हाणामारीची षटकं. फटका बनवलाय आणि 2 खांच्या मधून डिपॉझिट केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत बॅटिंग. आता मात्र आक्रमक व्हावं लागेल. आतापर्यंत संयमाने तुम्ही सामोरे गेले आहात 3 षटकांमध्ये. आता मात्र आक्रमणच दाखवावं लागेल, बॅटिंग करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील, कारण समोरच्या संघामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. मागच्या सामन्यात आपण जर बघितलं तरी त्यांनी हे दाखवून दिलंय की आमचा संघ हा फक्त प्रथम परमारवर डिपेंड नाहीये. आणि ते मगाशी आपण बघितलं की पार्थ जाडेजाकडनं बघायला मिळालं. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. सागर चेंबूरकरला तंबूत परतावं लागेल आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. धन्यवाद. व्यासपीठावर त्यांचं आताच आगमन झालं आहे. जसं मगाशी मी उल्लेख केला, शिवसेना कुलाबा विधानसभा संघटिका कुटुंब सखी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी पांडुरंग सकपाळ, त्यांच्यासोबत माधुरी पेंढारी शाखा संघटिका 222 च्या इथे उपस्थित, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 26 लॉस ऑफ 1. न्यू बॅट्समन इन. बॅटिंगसाठी पोहोचते नवीन फलंदाज भूषण नलगे. पुढचा चेंडू. फटका बनवलाय, एक्झिक्यूट केलाय, डिपॉझिट केलाय आणि डिस्पॅच सुद्धा केलाय.
स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर लांब लचक आणि दिलखेचक षटकार. मॅग्निफिसंट शॉट. षटकार बघायला मिळाला. धावसंख्या 32, 32 धावा धावफलकावर. साईराज मानेने सागर चेंबूरकरची विकेट सॅक्रिफाईस का करायला लागली त्याचं त्याने उत्तर दिलेलं आपल्या बॅटमधून. एक निडर संघनायक, बेधुंद संघनायक, बेडर संघनायक सामोरं जातोय गिरगावच्या राजाच्या गोलंदाजांना. गिरगावच्या राजाच्या संघाचं वर्चस्व आपण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बघितलेलं आहे. आतापर्यंत एकही सामना ते पराभूत झालेले नाही आहेत. विजय घौडदौड त्यांची चालू आहे. चला सामना सुरू करा. का थांबलेत आपण? सामना सुरू करा. आणि विजय घौडदौड त्यांना कायम ठेवायचे आहे आणि त्यांना जर रोखायचं असेल तर त्यांच्यासमोर चांगली बॅटिंग निश्चितच करावी लागेल. चांगली धावसंख्या रचावी लागेल. एक चांगलं उद्दिष्ट टार्गेट इथे लक्ष ठेवावं लागेल. धावसंख्या 32. हो चांगला चेंडू होता. स्ट्रॉंगली अपील पंचांकडे मागे तो चेंडू त्या ठिकाणी साईडला धावी अजून एक धाव पण नकार दिला स्पष्टपणे. स्पष्टपणे नकार. फिल्डिंग टीमने आता मात्र पंचांकडे कुठल्या तरी गोष्टीची मागणी तिथे करतायत. बघा त्या ठिकाणी काय एक्झॅक्टली होत आहे आणि कन्फर्म केलंय. रिव्ह्यू घेतलेला आहे. लेग बिफोर विकेटसाठी घेतलाय रिव्ह्यू तो गिरगावच्या राजाच्या पूर्ण खेळाडूंनी, सर्व खेळाडूंनी. मुख्य पंचांकडे त्यांनी त्याची मागणी केली. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. तिसरे पंच आहेत ते नदीम शहा आणि टेनिस cricket.in कंट्रोल रूम मध्ये त्यांची जी व्हॅन आपण बघत आहोत त्या व्हॅनमध्ये जाऊन येतात ते चेक करतील की फलंदाज एक्झॅक्टली कुठे उभा होता किंवा जेव्हा चेंडू पाय त्याच्या लागला त्याची पोझिशन काय होती, इम्पॅक्ट काय होता, या सगळ्या गोष्टी मात्र नदीम शाह चेक करतील. भरपूर सारी पारितोषिकं तुम्हाला तिसऱ्या सीझनमध्ये बघायला मिळत आहेत. हा सामना संपल्यानंतर तुम्हाला निश्चितच लक्षात येईल की भरपूर म्हणजे किती पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत, किती साऱ्या बॅट या स्पर्धेमध्ये आहेत. डबल एक कुडूस म्हणजेच जफरबाय यांच्या माध्यमातून बॅट आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय की मल्हार स्पोर्ट यांच्या माध्यमातून एक बॅट आहे. त्याचबरोबर आपण बघतोय स्पर्धेमध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स जुबेर सय्यद यांच्याकडून सुद्धा बॅट आहे. इट्स अ नॉट आउट. रिव्ह्यू लास्ट. चला सामना सुरू करा. एक खेळाडू क्लोज उभा केलाय. नवीन आलेले फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तर म्हणजेच भूषण नलगे, ज्याला अजून खातं सुद्धा उघडायचं आहे. बघा पंच तुम्हाला हे सांगतात की शॅडो, तुमची जी शॅडो आहे ना, सावली जी आहे ना, ती विकेटवर पडता कामा नये, विकेटच्या कोपऱ्यावर सुद्धा पडता कामा नये. तुम्हाला तेच पंच सांगतायत. मी क्लोज उभे राहा, तुमच्या जबाबदारीवर. ते शॅडो विकेटच्या आतमध्ये येता कामा नये. अत्यंत अनुभवी पंच आहेत सादिक राजापूरकर. जसं मगाशी मॉन्टीने उल्लेख केला की चांगल्या दर्जाचा फलंदाज, पण स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेतली खेळी कोण विसरेल. डिंगडॉंग संघाच्या विरोधात ज्यांनी मारलेले 4 षटकारांनी सामना अक्षरशः खेचून आणला होता. त्याच्या डिंगडॉंग या संघाच्या तोंडात अक्षरशः त्यांचा घास खेचला होता. अशी बॅटिंग केली होती याच सादिक राजापूरकरने. चला सामना सुरू करा. वेळ भरपूर जातोय. गिरगावचा राजा प्लीज जरा सहकार्य करा. सामना त्वरित सुरू करायचा, वेळ घेऊ नका. गिरगावचा राजा सामना सुरू करा. चला गोलंदाज सज्ज होत आहे. पुढचा चेंडू घेऊन रितेश तेरेकर. एवढ्या मोठ्या स्क्रीनवर स्कोर दिसतो तरी तो आपण बघतोय की खेळाडू त्या ठिकाणी विचारणा करतायत. तिथे सुद्धा परफेक्ट नमूद केलेलं आहे. 33 धावा धावफलकावर आहेत. इगडी बाद. पुढचा चेंडू भूषण नलगे झाली. हा चेंडू स्लॉग हिट करायचा प्रयत्न होता. टायमिंग जमला नाही या चेंडूवर. प्रचंड वेग होता. विकेट किपरला क्लोज बोललं आणि ती करामत बघायला मिळाली गोलंदाजीमध्ये.
सरप्राईज डिलिव्हरी फॉर भूषण नलगे. धावसंख्यात चिरावली आहे, थांबली आहे, स्थगिती मिळाली आहे 33 वर. 33 धावा फलकावर. अंतिम सामन्याचा थरार सुरू आहे गिरगाव चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलाय, लपेटलं अक्षरशः आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दर्जेदार षटकार. भूषण नलगेचा छोटा फॅन, एक मोठा फॅन व्हाईट कॅप घातलेला तो सुद्धा येतोय आणि एक ध्वज फडकवत येतोय, भगवा ध्वज. चला सेल्फी काढून झाली असेल तर चला आम्हाला सामना सुरू करायचा आहे. हॅलो 39 स्क्रीनवर सुद्धा दिसतंय. आय थिंक 39. एक आमच्या रसिकांना रिक्वेस्ट आहे, प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे 39 की प्लीज एक मोठा फटका मारल्यानंतर सेल्फी घेण्यासाठी प्लीज ग्राउंडच्या आतमध्ये येऊ नका. वेळ भरपूर झालेला आहे. घड्याळात आपण बघतो की 10 वाजून 50 मिनिटं. यानंतर प्राईड डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि हा सगळा कार्यक्रम आपल्याला जवळजवळ 12च्या आतमध्ये आटपायचा आहे. त्यामुळे प्लीज सहकार्य करा, सामना सुरू करा. प्रथम परमार येते बॉलिंग मार्कवर, षटक क्रमांक 5 घेऊन. 4 षटकांची ॲक्युरेसी 39. करंट रन रेट 9.75. चला सामना सुरू करा. पुढील चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फटका बनण्याचा प्रयत्न होता. साईराज मानला पडण्या चेंडू बीट केलाय. दोन चांगल्या दर्जाचे खेळाडू एकमेकांसमोर आल्यानंतर अशा काही गोष्टी घडतात. बघायचे पोटेन्शियल कोणामध्ये आहे. उर्वरित 5 चेंडू आणि किती धावा इथे मात्र निश्चितच सर्वेश येऊन बघतोय. साईराज माने सेट बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतो, वैयक्तिक खेळतो. 19 वर 14 चेंडू सामोरे गेलाय. एक षटकार, एक चौकार मारला आतापर्यंत. भूषण नलगे एक षटकार मारलाय, 2 चेंडू सामोरे गेले. 6 धावा कुठल्या आहेत. राऊंड विकेट. फटका या ठिकाणी बघूया मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आता मात्र यशस्वी होतोय. मागच्या कित्येक चेंडू पासून ही प्रतीक्षा जी होती ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपण बघतो त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. मंदार समीर दा मी बोलू नका, काय बोलतच नाही तुम्ही. मी टीमला पेनल्टी द्यावा, तुमच्या टीमला पेनल्टी द्यावा तुम्ही. दादा मी काय बोलतो, फायनल मॅच चालू आहे, तमाशा नाही चालू आहे. परत सांगा त्यांना देऊ सांगू, टीमला सांगू मी माईक मध्ये. आयोजकांनी एक शेवटची सूचना दिली आहे. गिरगावचा राजा तुमच्या समर्थकांना तुम्ही वेळेवर सांगायचं की आता येऊ नका आतमध्ये, अदरवाईज तुम्हालाच पेनल्टी लागेल. आता गिरगावच्या राजा संघाला शेवटची सूचना आहे. कुठलाही जर समर्थक ग्राउंडच्या आतमध्ये आला तुम्हाला पेनल्टी लागेल. दोन्ही संघांसाठी सूचना आहे. दोन्ही संघांसाठी सूचना आहे. जर कुठलाही संघाचा समर्थक आला ताबडतोब पेनल्टी लागेल. आपल्या संघाला पेनल्टी नको असेल तर प्लीज जरा रिक्वेस्ट आहे ग्राउंडच्या बाहेर थांबा. सामना संपल्याचा भरपूर काय एन्जॉय करा. आपण बघतो घड्याळात आता मात्र 11ला 5 मिनिटं कमी आहेत आणि 12च्या आतमध्ये आपल्याला सगळा कार्यक्रम आटपायचा आहे.
त्यावेळी प्लीज जरा सहकार्य करा. गोलंदाज सज्ज पुन्हा इथं होतोय. प्रथम परमार बॅक टू द बॉलर. समोर ऑफर केला फटका. क्षेत्ररक्षक आयटी मध्ये लॉंग बॉलला तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत फलंदाज एका धावेने धावसंख्येला आकार देतो. धावसंख्या पोहोचली 40 वर. फलंदाज येतो अनिल शिंदे. स्ट्राईक एंडला पोहोचला तो भूषण नलगे. एक षटकार मारलाय भूषणने. 6 वर तो खेळतोय. 40 धावा धावफलकावर. अजून या षटकातले 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे प्रथम परमारने. 3 चेंडू टाकलेत. 1 विकेट नाही आपण बघतोय मैदानावर षटक टाकत असताना आपण बघतो मैदानावर एकच आतापर्यंत धाव. अपील स्ट्रॉंग अपील. पंचांकडे अत्यंत वेगवान अपील केली आहे. रनआउटची संधी नाशा गेला. फलंदाज बाद होणार. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. बॅट्समन क्रॉस झालाय की नाही त्या गोष्टी चेक केल्या जातील. फलंदाज क्रॉस झालाय की नाही त्या गोष्टी चेक केल्या जातील. एक धाव तर निश्चित कन्सिडर केली जाईल, ऍड केली जाईल. पण बघायचं फलंदाज एक्झॅक्टली कुठला बाद झालाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजून आलेला नाहीये. वॉकआउट दिला जाईल. बॅट्समन वॉकआउट दिला जाईल. अजूनही पंचांनी निर्णय दिलेला नाहीये. ताबडतोब वॉकआउट दिला जाईल. तर बॅट्समन क्रॉस झालाय. सादिक तुझ्या माहितीसाठी बॅट्समन क्रॉस झालेला आहे. 9 सेकंडला येणारा फलंदाज म्हणजेच बाद असेल. गिरगाव बॉयची कमिटी सुद्धा माझा तेच उल्लेख करते की आपण आता गल्ली बॉयल तर क्रिकेट खेळत नाही आहोत. कुठे पण कट्ट्यावर किंवा गल्लीमध्ये क्रिकेट खेळत नाही आहोत. छोटी मोठी टुर्नामेंट नाही आहे. एक मोठ्या स्तरावरची क्रिकेट टुर्नामेंट आहे. त्यामुळे त्याचं भान ठेवा आपण. 41 धावा धावफलकावर 3 गडी बाद. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा प्रथम परमार. पुढचा चेंडू प्रथमचा. अप्रतिम डिलिव्हरी. यॉर्क लाईनचा चेंडू होता. खोदून काढलाय. समोर ऑफर केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय चेंडू कव्हर करतोय. संधी आहे त्या ठिकाणी. रनआउटची पण 2 धावा. कंप्लीट गुड रनिंग. दोन्ही संघांचे समर्थक मात्र मोठ्या संख्येने आहेत कुणाल. आणि दोन्ही संघांचं समर्थन इथे करत असताना सामना जेव्हा संपेल मात्र अक्षरशः मैदानावर धूळदाण होईल. मात्र जबरदस्त जल्लोष करते याच्यात मात्र शंका नाही. दोन्ही संघांनी आपापल्या परीने तयारी केलेली आहे की कशा प्रकारे आपण जल्लोष करणार आहोत, सेलिब्रेट करणार आहोत. धावसंख्या 43. फटका खेळायचा होता. ऑन साईडला स्लॉग इट करायचं होतं. टायमिंग जमलं नाहीये. लॉंग ऑफला चेंडू जातोय. कार्तिक त्या ठिकाणी आहे. चेंडूची फेक करतोय. नौशाद गेला संधी रनआउटची. आणि स्ट्रायकिंग गेल्या चेंडूची फेक केली. फलंदाजी त्या ठिकाणी बाद होईल. म्हणजेच काय तर 2 धावा इथे ऍड करायचं जातील धावफलकावर. शेवटच्या चेंडूवर धावसंख्या होईल ती 45 आणि 46 धावसंख्येचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी ते गिरगावचा राजा या संघासमोर. 46 टू विन फॉर दिस फायनल. चला गिरगावचा राजा लवकरात लवकर बाहेर या आणि लवकरात लवकर आपले बॅट्समन आपण ग्राउंडच्या तिथे पाठवायचे आहेत. विनंती आहे की सर्वेश इलेव्हन आपली फिल्डिंग लगेच लावून घ्या. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची. सर्वेश इलेव्हन फिल्डिंग लावून घ्या.
46 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. धावा केले तर 45, 46चं लक्ष. निखिल डेरे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स जवळ या. निखिल डेरे कुठे असतील ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स जवळ या. 46चं लक्ष आहे. रिक्वायर रन रेट 15 नाही तर 9.20. 9 ते 10 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. आणि बघायचं आहे कुठला संघ, जे दोन्ही संघांचा जसा मी उल्लेख केला की पहिल्यांदाच अंतिम फेरीमध्ये पोहोचले, त्यापैकी एक संघ एकदम नौखा आहे, तो म्हणजेच गिरगावचा राजा. आणि बघायचं आहे कुठला संघ मात्र या चषकावर तिसऱ्या पर्वामध्ये नाव कोरणार, हे सांगण्यासाठी वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया आमचे आयडल, आमचे मार्गदर्शक आवाज, ते म्हणजेच मॉन्टी कुमार अर्थातच राजेश कोपर यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद. ये जमी गा रही है, ये आसमां गा रहा है, साथ मेरे सारा जहां गा रहा है. एक बहुत बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट आप सभी के सामने संपन्न हो रही है. शानदार आयोजन. जी हां, युवा विजन प्रेजेंट्स गिरगांव बॉयज ऑर्गेनाइज गिरगांव चैंपियन लीग. फाइनल का मैच है. द ग्रेट सादिक राजापुरकर मौजूद है मैदान में. बेहतरीन अंपायरिंग. दो टीम्स इस वक्त खेल रही है फाइनल मैच. एक तो टीम है गिरगांवचा राजा और सर्वेश 11 सर्वेश एकादश. तो गिरगांवचा राजा को मैच को जीतने के लिए बनाने हैं कुल मिलाकर 5 ओवर्स में 46. मराठी महाराष्ट्रात राहतो ठाकटिक तो मराठी. जय महाराष्ट्र. अंतिम फेरीचा सामना आपण पाहिलं. फलंदाजी करताना सागरने केल्यात 14 धावा, साईराज मानेने केल्यात 19 धावा, भूषणने केल्यात 11. एकूण धावसंख्या आपण पाहिली 45. आणि आता गिरगावचा राजा या संघाला चॅम्पियन बनण्याकरिता 46 धावांची गरज आहे, ती 5 षटकांमध्ये. आणि रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 9.20. एक अद्भुत अपूर्वाई आपण अंतिम फेरीच्या सामन्यात पाहिली. सलामीच्या फलंदाजांनी मैदानात यायचं आहे. सलामीच्या फलंदाजांनी मैदानात यायचं आहे. दर्शक यांचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर अगदी विकेटच्या मागे गेलो तर त्या ठिकाणी काय धमाल चालू आहे. गोल्ड स्पॉट, थम्सअप, लिम्का, स्प्राइट, पेप्सी सगळं काय आहे तिथे. कशा पद्धतीने धमाल करायला पाहिजे तर तुम्ही सहज जाऊ शकता. भगवमय वातावरण, हिरवगार मैदान, भगवमय वातावरण, हम सब एक है हा संदेश देत आहेत. 46 धावा हवेत. फलंदाजीला फलंदाज आपण पाहतोय. जी हाँ, ये खिलाड़ी किसी परिचय का मोहताज नहीं है. हा फलंदाज आहे प्रथम परमार, ज्याने आज अप्रतिम फलंदाजी केली आहे, नेत्रदीपक फलंदाजी केली आहे. फायनलचा सामना युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग. आदरणीय अध्यक्ष श्री प्रथमेशजी सकपाळ साहेब,
युवा विजन आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये आम्हाला आशीर्वाद करण्याकरता आदरणीय श्री आदित्यजी ठाकरे साहेब होते. आपण पाहिलं आज आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट अनिलजी परब साहेब यांचं आगमन झालं होतं, त्यांनी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिला. नार्वेकर साहेबांचं आगमन झालं, त्यांनी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिला. त्यानंतर MCAचे अनेक पदाधिकारी आले, ते खेळले आणि त्यांनी आम्हाला एक अभिवचन दिलं, जर तुम्हाला कोणत्याही वेळी मदत लागली, सहकार्य लागलं तर अगदी अर्ध्या रात्री सुद्धा आम्हाला आवाज द्या, मी येईन. धन्यवाद संजय पाटील साहेब. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग अंतिम फेरीचा सामना विजयासाठी हव्यात एकूण 46 धावा. अक्षय आणि प्रथम गोलंदाजी करणार आहे तो अदनान. आसमान से भी ऊंचा आगाज होना चाहिए, अपने अंजुमन का आगाज होना चाहिए, आसमान से भी ऊंचा परवाज होना चाहिए. फाइनल मैच जीतना है तो ऐसा खेलो कि सारी दुनिया को आप पर नाज होना चाहिए. जबरदस्त सामना, अंतिम फेरीचा सामना. यावेळी फलटा चेंडूला खेळून काढला, कव्हरच्या दिशेने एक धाव घेतली जाईल, चोरटी धावच म्हणावी लागेल. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग मध्ये एकूण 16 संघ होते. ABCD असे ग्रुप्स होते. प्रत्येक संघ आपल्या विजयाच्या समीप जात होता, प्रत्येक संघ एकमेकावर कुरघोडी करत होता. मात्र 4 संघ आपल्याला सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळाले. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा, सर्वेश 11, रुद्र 11 आणि गिरगावचा राजा. आणि या 4 बलाढ्य संघांमधून सर्वेश 11 आणि गिरगावचा राजा या 2 संघांनी आपलं स्थान अंतिम फेरीमध्ये सुनिश्चित केलं. आणि आता यावेळी विजयाचा प्याला, विजयाचा चषक आपल्या ओठाला लावण्यासाठी दोन्ही संघांमध्ये झुंज. एक धाव झाली आहे. चेंडू उचललाय डीप मिडविकेटच्या दिशेने, आफ्टर वन बाउन्स, क्षेत्ररक्षक चुकतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गिरगावचा राजा. भन्नाट सुरुवात, दमदार सुरुवात, चमकदार सुरुवात, एक दर्जेदार सुरुवात. यावेळी फलंदाज आपण पाहतोय ज्याने चौकार मारलाय अक्षय. अक्षय नरवणकर प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी उभा राहिलाय. यावेळेचा स्लोअर वन ओळखला, चेंडूला दिला भिरकावून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, अक्षयला मिळेल आणखीन एक चौकार. लागोपाठ 2 चेंडूंवर 2 चौकार अक्षयच्या बॅट मधून. काय जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेट लवर्स मधून. जी हाँ, हम क्रिकेट के तलबगार हैं, आम्ही क्रिकेटचे प्रेमी आहोत, आम्ही क्रिकेटचे रसिक आहोत, आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत. छोटे छोटे उसेन बोल्ट मैदानामध्ये धावताना आम्हाला पाहायला मिळाले, सेल्फी काढताना पाहायला मिळाले. अक्षय यावेळेचा चेंडू स्लोअर वन उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर, फुलर डिलिव्हरी पाहिलं, चेंडू पहिला ऑन ड्राइव खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी सोच को बदल दिया. सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, बस दिशाओं को बदलो, किनारे अपने आप मिल जाते हैं. फक्त दिशा दिली, चेंडूला खेळून काढलं कव्हरच्या दिशेने. बॉटम हँडचा चांगला वापर. अक्षय पोहोचला या धावेने 9 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या बिनबाद 10. अदनानचा हा चेंडू हा फुलर लेंथवर, मात्र डावखुरा फलंदाज प्रथम याने खूप छान पद्धतीने त्याला रीड केलाय. चेंडूचं वाचन करणं खूप महत्वाचं आहे. चेंडूचा टप्पा काय आहे, चेंडूची दिशा काय आहे, चेंडू किती वेगाने येतोय, चेंडू किती उसळी घेतोय, हे सगळं प्रथम
परमारकडे आपल्याला पाहायला मिळाला. एक विश्वसनीय फलंदाजी केली प्रथमने, एक विश्वस्तरीय फलंदाजी केली प्रथमने. अक्षयसाठी चेंडू उजव्या शीच्या बाहेर, चेंडूला खेळलाय कव्हरच्या दिशेने, सुरेख ड्राईव्ह. पहिला पर्व, दुसरा पर्व, धाव संख्या 12. 2 पर्व आपण पाहिले ते मुंबई 3, मुंबई 4 ने 4च्या संघाने प्रस्थापित विजय प्रस्थापित केलेला आहे. आज काय होणार ते पाहूया. दर्शकांचा उदंड प्रतिसाद आमच्या स्पर्धेला मिळालेला आहे. आमची भव्य दिव्य स्पर्धा ती म्हणजे युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग पर्व 3. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ढोल ताशा सनई सगळं काही आहे. एक मस्त माहोल आहे, जबरदस्त क्रीडा रसिक आहेत, क्रिकेट लव्हर्स आहेत, तो आमच्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आयुष्यामध्ये आनंद आणि समाधान या 2 गोष्टींपेक्षा अधिक काय हवं असतं आणि ते सगळं काही मिळालेलं आहे युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग स्पर्धेमध्ये. कोण बनणार विजेता, कोण होणार चॅम्पियन? क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. एसटी रक्षक एसटीच्या मागे, एक स्क्वेअर थर्डमॅन, एक पॉइंट, एक कव्हर आणि एक मिड ऑफ. यावेळेचा चेंडू डाव्या एसटीवर, चेंडूला भिरकावून देण्याचा मानस, चेंडूला खेळून काढले. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. एलबीडब्ल्यूचं अपील केलं जाते, पंच बोट वर उचलतात, फलंदाज परिचितरित्या बाद. सफलता मिळते गोलंदाजाला साईराज मानेला. गिरगावचा राजा फलंदाज बाद होतोय. अक्षय थोडासा नाराज, थोडासा निराश. पंचांचे निर्णय पायचीत झाल्यानंतर कधीच पटत नसतात. तुम्ही इंजमाम उल हकला जाऊन विचारा, तो म्हणेल मी कधीच पायचीत नव्हतो. आयुष्यभर सगळ्यात जास्त पायचीत होणारा फलंदाज जर कोण असेल तर तो इंजमाम उल हक. धावचीत होणारा सर्वाधिक फलंदाज कोण असेल तर तो इंजमाम उल हक. मात्र पंचांकडे त्याचं नेहमी बोट असायचं, मी आउट नव्हतोच. धाव संख्या 1 गडी बाद 12. नवीन फलंदाज मैदानात येतोय दिव्येश. दिव्येश यावेळी येतोय. गेल्या सामन्यात दिव्येशचा आपण प्रामाणिकपणा पाहिला होता आणि त्याच्या प्रामाणिकपणाला आपण सलाम केलं होतं. तोच दिव्येश यावेळी मैदानात आहे. प्रथम नॉन स्ट्राईक एंडला सफलता मिळाली आहे ती साईराज मानेला. साईराज मानेचा हा डाव्या एस्टीवरचा चेंडू, या चेंडूला अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने थोडासा फंबल आहे, धाव घेणार नाहीत. अंतिम फेरीचा सामना, धाव संख्या झाली आहे 13. 1 गडी बाद 13. 13 धाव संख्या म्हटलं की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये अशुभ आकडा म्हटलं जातं. मात्र 2003चा वर्ल्ड कप आपण पाहिला, धाव संख्या होती 13 आणि सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला जबरदस्त बाउन्सरवर अपरकट केला होता. 1 गडी बाद 13. गोलंदाजी करतोय गोलंदाज साईराज माने. अंतिम फेरीचा सामना, 16 संघांमधून हे 2 बलाढ्य संघ यावेळी खेळत आहेत. या दोन्ही संघांकडे प्रतिभा,
प्रतिभा आपल्याला भरपूर पाहायला मिळाली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, कर्णधार पद असो, यष्टीरक्षण असो, या दोन्ही संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. यावेळी शफल होत आहे, चेंडूला येऊन देतोय, चेंडूचा वेग पाहतोय आणि हलकासा स्टीअर करतोय. एक धाव घेतली जाते, बॅकअप ला क्षेत्ररक्षक आहे. खूप मोठं क्रिकेट, एक भव्य दिव्य क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा, संपूर्णतः विश्वामध्ये ज्या स्पर्धेचं नाव आपल्याला पाहायला मिळतं, चर्चा ऐकायला मिळते, ती युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग तिसरं पर्व. फलंदाज पुढे सरसावतोय. हा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, ऑफ कटर, वेग आहे आणि कटरही आपल्याला पाहायला मिळतोय. 150 इज नॉट बॉलिंग. मुथय्या मुरलीधरन नेहमीच म्हणतात, यू हॅव टू लर्न हाऊ टू बॉल कटर्स, यू हॅव टू लर्न हाऊ टू बॉल स्लोअर वन, यू हॅव टू लर्न हाऊ टू बॉल स्लोअर वन यॉर्कर. खूप छान गोलंदाजी गोलंदाज साईराज मानेची. यावेळी रिव्हर्स काय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, मिळतोय चौकार. दिव्येश डेरेच्या बॅट मधून आलाय चौकार. रिव्हर्स, जबरदस्त फटका. रिव्हर्स खेळताना तुम्हाला चेंडूला रीड करावं लागतं, पोझिशन मध्ये यावं लागतं, तुमच्या फोरआर्म्स मध्ये ताकद असावी लागते. ती ताकद या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. दिव्येश खूप लवकर चेंडू रीड करतोय. आय हँड कोऑर्डिनेशन जबरदस्त पाहायला मिळत आहे. पोझिशन खूप छान आहे, कनेक्शन ब्युटिफुल आहे. धावसंख्या होते 18. साईराज माने, एक छोटी मोठी लढाई, दोन क्षेत्ररक्षक आणि बॅटर मध्ये. हा मिस टाइम आहे, रिव्हर्स आहे, झेल होऊ शकतो, झेल घेतलाय, फलंदाज होतो बाद, तो म्हणजे दिव्येश डेरे. जबरदस्त फलंदाजी, 2 गडी बाद, धावसंख्या झाली 18. टार्गेट आहे 46. 18 चेंडूंमध्ये 28 धावा हव्यात. हाथों की इज्जत से क्या मुस्कुराना छोड़ दो. बता दीजिए अवनीश मुझे कि हाथों के इज्जत से क्या मुस्कुराना छोड़ दूं, जलजलों के खौफ से क्या घर बनाना छोड़ दूं. काय गोलंदाजी केली. एक सिक्सर खाल्ल्यानंतर बॅक करतोय आणि फलंदाजाला आउट करतोय. सामन्यामध्ये रंगत आहे. 2 गडी बाद झाले, धावसंख्या 18. अजूनही संघाचा तारणहार, ज्याच्याकडे जबरदस्त विश्वास आहे, तो फलंदाज प्रथम परमार मैदानात आहे. आणि जोपर्यंत प्रथम परमार मैदानात आहे तोपर्यंत श्वास बाकी आहे, संघाचा विश्वास बाकी आहे. तो म्हणजे गिरगावचा राजा 18 पार्थ जडेजा. काय फलंदाजी या फलंदाजाची आपण पाहिली. सेमीफायनलच्या सामन्यात 3 षटकार पाहिले आणि त्यानंतर त्याची मुलाखत पाहिली. 8 वेळा मी फेल गेलो, मात्र माझ्या कर्णधाराने माझ्यावर विश्वास ठेवला. मला मरवन अट्टापट्टूची आठवण झाली. 6 वेळा शून्यावर बाद झाला, मात्र श्रीलंकन कमिटीने, निवड कमिटीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर आपण 6 डबल सेंचुरीज पाहिल्या मरवन अट्टापट्टूकडून. तसाच हा पार्थ 8 वेळा त्याने कोणताही परफॉर्मन्स दिला नव्हता, मात्र संघाचा कर्णधाराचा विश्वास त्याच्यावर होता आणि आज पार्थने उत्तुंग षटकार ठोकले. माउंट एव्हरेस्ट वर जो कोणी उभा असेल तो सुद्धा सलाम करेल अशी फलंदाजी केली. बॅकफुटवर जाऊन पंच केला,
पंच हवेत गेला आणि तिथे षटरक्षकाने कुठेही चूक केली नाही. फलंदाज बाद झाला. पार्थ नाही, फलंदाज बाद झालाय. प्रथम परमार. 3 गडी बाद. धावसंख्या 18. दोन्ही संघांमध्ये चुरस अजूनही आहे. एक रंगतदार सामना, चित्त थरारक सामना. क्रिकेट अपने पूरी शबाब पर है. जबरदस्त. 3 गडी बाद 18. पाहूया ट्रॉफी कुणाकडे येईल, कोण बनेगा विजेता. मुंबई 2 की मुंबई 4. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग. छान फलंदाजी, छान गोलंदाजी, दोन्ही संघांकडून विजय निश्चित करण्याकरता इथे एक मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. सिद्धेश तटकरे हे 2 फलंदाज मागील सामन्यात खेळत होते. सेमीफायनल मध्ये विजय मिळवून देणारे हे 2 फलंदाज यावेळी मैदानात आहेत. 3 गडी बाद. धावसंख्या 18. हजारों बर्फ गिरे, लाख आंधिया आए, जिसे खिलना है वो फूल खिलकर ही रहता है. बघूया कोण बनणार आहे विजेता, कोण घेऊन जाणार चॅम्पियन ट्रॉफी. रणसंग्राम, महासंग्राम, एक मोठं युद्ध. तू युद्ध कर, तू युद्ध कर. हेच आपल्याला इथे पाहायला मिळत आहे या 2 संघांमध्ये. माना के हालात प्रतिकूल है, रास्ते में बीचे शूल है. तू अपना विधान बन, तू अपना विहान बन. तू लिख दे जीत की गाथा अमर. तू युद्ध कर, तू युद्ध कर. 3 गडी बाद. धावसंख्या 18. 2 संघांमध्ये मोठं युद्ध, रणयुद्ध, कुरुक्षेत्र झालंय. हे आमचं मैदान, ते म्हणजेच इस्लाम जिमखाना. 16 टीम्स, 2 संघ अंतिम फेरीत. हा चेंडू खोल टप्प्यावर पाहिला, चेंडूला फ्लिक केला. 1 धाव विथ द स्ट्रोक घेतली आहे. सुरेख खेळ केला जातोय. धाव संख्या 3 गडी बाद 19. विजयासाठी हव्यात 16 चेंडूंमध्ये 27. आणि आता तो फलंदाज आलाय ज्याला आग म्हटलं जातं, ज्याला बारूद म्हटलं जातं, ज्याला ज्वालामुखी म्हटलं जातं, ज्याला भूकंप म्हटलं जातं, ज्याला वादळ म्हटलं जातं. तो फलंदाज पार्थ जडेजा. मागील सामन्यात 3 षटकार खेचलेत. या सामन्यात पहिला षटकार आला की सामना हातातून गेला, असंच समीकरण असणार आहे. आणि म्हणूनच लवकरात लवकर बाद करावं लागेल ते या फलंदाजाला. तो म्हणजे फलंदाज पार्थ जडेजा. हेलिकॉप्टर मध्ये एक नट असतो, त्याला जीजस नट म्हणतात. आणि त्या नटवर पूर्णपणे हेलिकॉप्टरची बॉडी असते. ती नट गेला की ती बॉडी समाप्त होते. मग आकाशातल्या जीजस कडे आपल्याला धावा करावा लागतो. हा जीजस नट आहे, तो म्हणजे पार्थ जडेजाला. याला लवकर विफल केलं तरच तुम्ही चॅम्पियन बनू शकता. वेळ घेऊ नका. 3 गडी बाद. धाव संख्या 19. पार्थसाठी चेंडू, मोठं अपील केला जाईल. उजव्या यष्टीवरचा चेंडू, खेळायचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. सुरेख गोलंदाजी अदनान शेखची. सामन्यामध्ये रंगत आहे, सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चुरस आहे. दोन्ही संघ भिडलेले आहेत. गिरगावचा महाराजा विजयाच्या दिशेने. विजय यावेळी चेंडूला खेळून काढले. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गिरगावचा राजा. आणखीन एक गडी बाद. जीजस नट बाद होतोय. पार्थ जडेजाला बाद केलाय. सामन्यामध्ये परततोय तो संघ. जबरदस्त कामगिरी करणारा संघ, एकमेव संघ सर्वेश 11. 4 गडी बाद झाले. धाव संख्या झाले 19. सोच, दोस्ती, किताब और रास्ता अगर सही मिल जाए तो जिंदगी निखर जाती है, वरना ताश के पत्तों की तरह बिखर जाती है. यावेळी
गिरगावचा राजा संघ अडचणीमध्ये आहे, मुश्किल मध्ये आहे. 4 गडी बाद, धाव संख्या 19. नवीन फलंदाज मैदानात आलाय कार्तिक. संघाचा कर्णधार कार्तिक. अंतिम फेरीचा सामना सर्वश 11 विरुद्ध गिरगावचा राजा. यावेळी चेंडूला भिरकावलाय, चेंडू जात होता मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळेल, दुसऱ्या धावेसाठी परत आहेत. असंच खेळावं लागेल. tenniscricket.in वर आपण ही स्पर्धा, रंगतदार स्पर्धा पाहू शकता. केबल नेटवर पाहू शकता, माय चॅनल वर पाहू शकता. तुमची आमची सगळ्यांची लाडकी स्पर्धा, युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग 3रे पर्व. आम्हाला अभिमान आहे, आम्हाला आहे गर्व. धाव संख्या झाली 21. 13 चेंडू, 25 धावा हव्यात. कार्तिकने जबरदस्त खेळलाय, स्लोक स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 डिके दिनेश कार्तिक. नेहमीच खेळताना आपण पाहिलं IPL मध्ये. हा कार्तिक कसा खेळतो पाहूया. धाव संख्या 22. धाव संख्या झाली आहे 22. आपण ही क्रिकेटची स्पर्धा खेळतोय, ही खेळपट्टी पाहतोय, ती 22 यार्डची आहे. या 22 यार्डवर 2 संघांमध्ये एक मोठं युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. 4 गडी बाद, धाव संख्या 22 आणि आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये धाव संख्या हवी आहे 24. 12 म्हटलं की डॉन ब्रॅडमन आठवतात, 24 म्हटलं की सचिन तेंडुलकर आठवतात. दोन्हीही ग्रेट होते. 12 द्विशतकं आपण पाहिली ती म्हणजेच डॉन ब्रॅडमनची. डॉन ब्रॅडमन साहेबांनी काय खेळ केलाय आणि त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या घरी डिनर करण्यासाठी दोघांनाच बोलवलं. एक होता ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आणि दुसरा होता तो आपल्या भारताचा सचिन तेंडुलकर. 22-4 आणि धाव संख्या 12 चेंडूंमध्ये 24 हव्यात विजयाकरता. गोलंदाज येतोय प्रणय चव्हाण. या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली होती. सेमी फायनल मध्ये फलंदाजांचा सुपडा साफ केला होता. काय होईल, कसं होईल, कधी होईल, किती होईल पाहूया. फलंदाजीसाठी तयार आहे कार्तिक. कर्णधार यष्टीरक्षक यष्टीला खेटून आहे. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला जवळ आणलाय. 1 पॉइंटला, 1 कव्हरला आणि 1 मिड ऑफला क्षेत्ररक्षण सजवलाय. गोलंदाज प्रणय चव्हाण. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू मध्ये आपण पाहिलं क्रांती होती. रिव्हॉल्युशन करत चेंडू आला, गरगरत गरगरत चेंडू आला. फलंदाजाला कळलं नाही. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. पहिल्यांदा फलंदाज चकला, त्यानंतर यष्टीरक्षक अडवू शकला नाही. एक धाव मिळते. 4 गडी बाद, धाव संख्या झाली आहे 23. 46 धावांचं लक्ष्य, अर्ध लक्ष्य या ठिकाणी पार केलंय. 50% यात्रा पूर्ण केली आहे. 100 मीटर जिंकायचं असेल तर 99 मीटर धावून चालत नाही. पुढील चेंडू, हा चेंडू सुरेख आहे. मधल्या आणि डाव्या यष्टीवर पुढे जातोय. पावलांचा चांगला वापर, खूप चांगली समय साधना, खूप सुंदर पदलालित्य आणि चेंडूला खेळून काढतोय 2 साइडला मिड विकेटच्या दिशेने. 24 धाव संख्या. विजयासाठी हव्यात 22. 10 चेंडूंमध्ये 22 धावा. 3 मोठे फलंदाज बाद झालेत. खास करून पार्थ बाद झाल्यानंतर गिरगावचा राजा संकट संकट आपल्याला आकाशामध्ये वावरताना दिसतंय. चव्हाणचा फुलटॉस आणि या फुलटॉसवर झाला बस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कार्तिक सिक्सर मारतोय. क्रिकेट रसिकांना आम्ही विनंती करतोय की मैदानाच्या आत येऊ नका. तुमचं प्रेम आम्हाला हवंय, तुमचा स्नेह आम्हाला हवाय.
तुम्ही जे काय करताय ते चांगलंच करताय, याच भावनेने आम्ही तुमच्याकडे पाहतोय. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग. 4 गडी बाद, धाव संख्या 30. गणित बदलतंय. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी हव्यात 16 धावा. सुरेख फटका लगावलाय कार्तिकने. कार्तिक पोहोचलाय 9 धावांवर. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय कार्तिक. गोलंदाजी करणार आहे प्रणय चव्हाण. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, प्रेक्षकांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कोण महानतेच्या आकाशाला स्पर्श करणार? रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न चुकतोय. धाव धाव घेतली जाईल, खबरदारी घेतली जाते. नाही म्हटलं गेलंय, खूप महत्वाचे आयुष्यात नाही म्हणणं. 30, 4 गडी बाद, चेंडू शिल्लक आहेत 8. विजयासाठी हव्यात 16 धावा. प्रत्येक चेंडूंवर 2 धावा गरज. कार्तिक खेळतोय, त्याची धावसंख्या 9 आणि त्याला साथ देतोय फलंदाज सिद्धेश. तो खेळतोय 2 धावांवर. मोठे फटके येत नाहीयेत, मात्र धाव फलक हलता ठेवलाय कार्तिकने. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला हुक केलाय. कार्तिक बाद, गॉन. क्रिकेट रसिकांना आम्ही विनंती करतोय, बस आता काही चेंडू शिल्लक आहेत. तुमचं प्रेम आम्हाला आवडतंय. खरोखर क्रिकेटचं आकाश आपण आपल्या ओंजळीत घेतलेलं आहात हे आम्हाला पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये रंग आहेत, क्रिकेटमध्ये ढंग आहे, क्रिकेटमध्ये जादू आहे, क्रिकेटमध्ये नशा आहे, क्रिकेटमध्ये प्रेम आहे. क्रिकेट आपल्या सगळ्यांचं वेड आहे. धाव संख्या आपण पाहूया. धाव फलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 5 गडी बाद 30. अर्धा संघ, निम्म संघ पॅव्हलियन मध्ये आहे आणि आता फलंदाजीला आलाय तो नवीन फलंदाज कौस्तुभ दामले. तूफानी लहरें हो, अंबर के पैरे हो, पूर्वा के दामन में दाग बड़े गहरे हो, सागर के मांझी तो हिम्मत मत हारना, जीवन क्रम में जो खोया है उसे पाना है, पतझड़ खुद कहती है बसंत तुझे फिर से आना है, बसंत तुझे फिर से आना है. 5 गडी बाद 30, 7 चेंडूंमध्ये 16. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि आपण पाहिलं आंखों में इशारा किया, देखते देखते दूसरा रन भी पूरा किया. 2 धावा घेतल्यात. धाव संख्या झाली 32. 5 गडी बाद. षटक किती झालेत हे आपण पाहूया. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते गिरगावच्या राजाची 5 गडी बाद 32. आणि आता या षटकामध्ये विजयासाठी हव्यात, चॅम्पियन बनण्यासाठी हव्यात 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. कोण बनेगा विजेता? ड्रीम 11 पुढील वर्षी सुरू होणार आहे. रत्नदीप चव्हाण 6 चेंडू 14 धावा. आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, आम्हाला आशीर्वाद दिले, आम्हाला सल्ला दिला, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला सहकार्य केलं, आमच्यावर उदंड प्रेम केलं, आम्ही सगळ्यांचे शतशारुणी आहोत. आम्ही आभारी आहोत. 6 चेंडू 14 धावा. या 6 चेंडू 14 धावा नंतर 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास
5,25,000 6 मिनिट आणि 31,53,06,000 सेकंद वाट पाहावी लागणार. 6 चेंडू 14 धावा. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग तिसरे पर्व. 6 चेंडू 14 धावा. सिद्धेश, रत्नदीप चव्हाण वर्सेस सिद्धेश. 6 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. तो क्रशर यॉर्कर डॉट बॉल निर्धाव चेंडू दडपण वाढत आहे. 6 चेंडू 14 धावा. आता 5 चेंडू 14 धावा. मोठा सामना, मोठा खेळ करावा लागेल. फलंदाजी करतोय सिद्धेश. 5 चेंडू 14 धावा. ऑन साइडला ऑफ साइडला क्षेत्ररक्षक सीमारेषेवर बाउंड्री लाईनवर. चेंडू उचलला सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त स्वीप केला. षटकार. सिद्धेशच्या या षटकाराने धावसंख्येला आकार येतोय. 5 गडी बाद धावसंख्या होते 38. 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये बदल. वक्त बदलने में देर नहीं लगती. वक्त प्यादे को हुजूर बना देता है. वक्त बेनूर को नूर बना देता है. वक्त की कदर कर बंदे. वक्त ही है जो कोयले को कोहिनूर बना देता है. 5 गडी बाद 38. किती चेंडू शिल्लक आहेत? 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा हव्यात. दडपण दोन्ही संघांवर आहे. बेस्ट ऑफ लक. जिंकावं लागेल. तुम्ही सगळ्या क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेली आहेत. आता या ठिकाणी जी छोटी चूक असेल ती संघाला अजिंक्य पदापासून दूर नेईल आणि मग म्हणावा लागेल चुकीला माफी नाही. 4 चेंडू विजयासाठी हव्यात. 8 धावा. फलंदाज विश्वासाने खेळतोय सिद्धेश. 4 चेंडू खेळलाय, त्याने धावा केल्यात 8. सिद्धेश तयार. यावेळी चेंडूला टॅप केलाय, ड्राईव्ह केलाय. चेंडू येतोय तो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले. सिद्धेश दुसऱ्या धावेसाठी जातोय. धावचितरित्या बाद केलं जात आहे. ओ माय गॉड, 1 शॉट आहे तिथे. बाप रे बाप. आपण पाहूया काय निर्णय दिला जाणार आहे. 1 शॉट दिलाय. दुसरा धाव संख्येवर धाव बाद झालाय, म्हणजे धाव आलेली नाहीये आणि गडीही बाद झालेला आहे. धावचितरित्या बाद. नवीन फलंदाज मैदानात येतोय. वेदांत शाह. 4 चेंडू 8 धावा. आता 3 चेंडू 8 धावा. जीतेगा भाई जीतेगा. गिरगावचा राजा जीतेगा असा आवाज आम्ही एकीकडे ऐकतोय. एकीकडे सर्वेश 11 संघ पूर्णपणे हळूहळू विजयाच्या लाटांवर स्वार होताना पाहायला दिसतोय. मात्र अजूनही भविष्य करणं चुकीचं ठरेल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आणि आता जाऊन दिग्राईटचा दिग्राजापूरकर वाईडचा इशारा करतायत. 1 धाव अवांतर धाव मिळते आहे आणि धाव संख्या होते 39. 3 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. तीन चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे.
यष्टीरक्षक च्या मागे दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, एक थर्ड मॅन मध्ये एक फाईन लेग मध्ये. एक कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. 3 चेंडू 7 धावा. हा चेंडू वळण घेतोय, सामन्याला वळण देतोय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस आपण पाहतोय. दडपण वाढताय. 2 चेंडूंमध्ये 7 धावा. हळूहळू आपण ऑस्ट्रेलिया कप कडे जातोय. जावेद मियादाद वर्सेस चेतन शर्मा. 2 चेंडू 7 धावा. चॅम्पियन लीग, कोण बनणार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन? 2 दिवस आपण स्पर्धा पाहिली. 16 संघांनी या स्पर्धेमध्ये आपल्या अनोख्या क्रिकेटचं प्रदर्शन केलं. ABCD 4 बलाढ्य संघांमधून 2 संघ अंतिम फेरीत. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी चेंडूला उचललाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 45. 6 गडी बाद 45. आता बघू आपण काय होतंय, काय झेल घेतला गेलाय, काय झालंय आपण पाहूया. काय हिट विकेट झाला फलंदाज चेक करावं लागेल. पंचांचा इशारा काय होता पाहूया. सादिक जी, फलंदाज बाद होतोय. बॅड लक. फलंदाजाने खूप सुंदर फटका खेळला होता, मात्र आपण पाहिलं हिट विकेट झाला आणि त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन सुद्धा त्याला बाद देण्यात आलेला आहे. 1 चेंडू 7 धावा. बेल्स शेवटचा बॉल उचलला की अंपायरने ते एलईडीच्या बेल्स उचलून हातात घ्याव्या. शेवटचा चेंडू झाल्यानंतर आम्ही पंचांना विनंती करतोय, ज्या LED बेल्स आहेत त्या त्यांनी आपल्याकडे करून घ्याव्या. थँक्यू. 1 चेंडू 7 धावा. उद्या श्रीरामाचा अभिषेक होणार होता, मात्र त्याला वनवासाला जावं लागलं होतं. 7 गडी बाद 39. 1 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 7 धावा. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन लीग 3रे पर्व. विजयाचा प्याला ओठाला लावण्यासाठी संघ तैयार है, तो म्हणजे सर्वेश 11. अनाकलनीय. सितारों के आगे अगर कोई दूसरा जहां है तो वहां पर भी ऐसा नहीं होता जे आज या अंतिम फेरीच्या सामन्यात झालेला आहे. 1 चेंडू 7 धावा. संपूर्ण तारांगण, संपूर्ण अंगण, सगळे क्रिकेट रसिक तयार झालेले आहेत हा चेंडू पाहण्यासाठी. 1 चेंडू 7 धावा. गोलंदाज आपण पाहतोय, त्याचा हा चेंडूला टॉप केलाय. सर्वेश 11 विजेता ठरलाय. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन